नमस्कार. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल फर्स्ट पार्ट, त्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या दोघांचा उपयोग करून पायथागोरस थेरम आणि त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हे चार भाग आज आपण बघणार आहोत एकमेकावर आधारित असल्यामुळे. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. प्रमेय आपल्याला स्टेटमेंट काय सांगते, विधान सांगते. इन राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये राईट अँगल ट्रायंगल, अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस. लंब टाकला, कोणावरती टाकलाय? कर्णावरती लंब टाकलाय. देन टू ट्रायंगल्स आर फॉर्म. लंब टाकल्यानंतर दोन त्रिकोण तयार होत आहेत. एडीबी बीडीसी दोन त्रिकोण तयार होत आहेत. आर सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल्स. हे दोन त्रिकोण मूळच्या त्रिकोणाशी समरूप आहेत. अँड टू इच अदर, एकमेकांशीही समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ह्या तीन भागांचा उपयोग करायचा आहे. पहिला तयार होणारा त्रिकोण मूळच्या त्रिकोणाशी, दुसरा तयार होणारा त्रिकोण मूळच्या त्रिकोणाशी, आणि पहिला आणि दुसरा सुद्धा एकमेकांशी समरूप होतो हे सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करत असताना इथं तुम्हाला एक रफ डायग्राम आकृती तयार केलेली आहे कागदानुसार. काय होतंय बघा, हा त्रिकोण कोण आणि इथला कोण आपण जेव्हा चेक करतोय तेव्हा ही संगती समान येते. जेव्हा हा कोण इथला आपण घेतोय तेव्हा इथल्या अँगलशी आपण जुळवतोय तेव्हा हा समान येतोय. म्हणजे आपण जेव्हा चेक करतो तेव्हा हे लक्षात येते, जेव्हा आपण लंब टाकतोय तेव्हा काटकोनापासून लंब टाकतोय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द राईट अँगल, तेव्हा टू द हायपोटेनस कर्णावरती लंब टाकतोय तेव्हा इथं काटकोन त्रिकोण होतोय. आणि ह्या मूळच्या काटकोनाचे दोन भाग होत आहेत, डिवायडेड इंटू टू पार्ट्स. अँड हे दोन भाग ह्याच दोन भागांच्या बेरजे इतके असतात हे आपल्याला या ठिकाणी जाणवते. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि इथल्याची बेरीज 90च यायला पाहिजे, कारण काटकोन त्रिकोण आहे. एक मूळचा काटकोन आणि दोघांची बेरीज काटकोन. या ठिकाणी याचा उपयोग करून आपल्याला करस्पॉन्डन्सनेस महत्वाचे आणि ती समजते आपल्याला या अशा पद्धतीच्या आकृतीवरून. कारण जेव्हा तुम्हाला संगतीच व्यवस्थित समजू शकेल तेव्हा तुम्ही पुढं व्यवस्थित न चुकता तुमच्या प्रूफपर्यंत, सिद्धतेपर्यंत अगदी अचूकपणे जाऊ शकाल. जेव्हा तुमची संगती चुकेल तेव्हा तुम्ही योग्यरित्या सिद्धतेकडे जाऊ शकणार नाही. सिद्धता चुकण्याचं मूळचं कारण काय असेल तर करस्पॉन्डन्सनेस, संगती. अशा पद्धतीने जर तुम्ही ती संगती समजून घेतलात तर तुम्हाला सिद्धता सिद्ध करता येते आणि तीही अगदी सहजरित्या. पाहूया पहिला त्रिकोण इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी. याच्या अगोदर आपण टेस्ट बघितले, त्यामध्ये एक आपल्याला साधी सोपी आणि प्रत्येक ठिकाणी वापरता येते अशी सांगितलेली जी टेस्ट आहे ती म्हणजे ए टेस्ट. दोनच कोण आपण ह्या ठिकाणी एकरूप दाखवायचे आहेत. म्हणजे एबीसी मधला कोण ए आणखीन एडीबी मधला कोण ए हा सामायिक कोण आहे, कॉमन अँगल आहे. मीन्स इथं संगती महत्वाची आहे. एडीबी इज वन ॲज वन करस्पॉन्डिंग टू द अँगल टू द पॉइंट्स ए बी सी. ए करस्पॉन्डिंग टू ए, डी करस्पॉन्डिंग टू बी, बी करस्पॉन्डिंग टू सी. या ठिकाणी अँगल डीएबी is congruent to the angle BAC. Common angle त्यानंतर आपल्याला बघायचं आहे राईट अँगल तयार होतोय हा एडीबी च्या ठिकाणी कोण काटकोन आणि एबीसी च्या ठिकाणी कोण काटकोन, संगत कोण तयार होत आहेत. इथला डी आणि इथला बी. डी हा बी शी संगत असल्यामुळं अँगल एडीबी कॉन्ग्रुअंट टू द अँगल एबीसी. का? इच 90. प्रत्येक कोण काटकोन आहे दोघांचाही. मग या दोघांचे दोन्ही म्हणजे या त्रिकोणांचे दोन्ही कोण जर संगत कोण एकरूप होत असतील
तर हे दोन त्रिकोण therefore triangle ADB is similar to the triangle ABC by AA similarity test. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतात. आता जसे आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवले अगदी तसेच त्यानंतरचे दुसरे दोन त्रिकोण हे आपल्याला समरूप दाखवायचे. एडीबी एबीसी सिमिलर. फर्स्ट पार्ट आपण सिद्ध केला. दुसरा आपल्याला सिद्ध करायचा आहे तो इथला इन ट्रायंगल बीडीसी अँड ट्रायंगल एबीसी. जेव्हा हे दोन त्रिकोण आपण घेतोय तेव्हा या दोन त्रिकोणांमध्ये हीच संगती आहे. कशी काय? मगाशी सांगितल्या पद्धतीनं एडीबी आपण हा घेतलाय आणि त्यानंतर बीडीसी हा घेतोय. हा जो बीडीसी हा कोण आहे तो याच्याशी एकरूप आहे. म्हणजेच बघा इथला सी कोण मगाशी सांगितलेला सी आणि हा कोण इथला कोण आणि हा कोण समान आहे आणि त्यामुळं इकडे बघा हा कॉमन येतोय एबीसी मध्ये पण आणि बीडीसी मध्ये पण आणि दोघांचा हा राईट अँगल येतोय. बघा बीडीसी वन ॲज वन करस्पॉन्डिंग टू एबीसी देन angle C is common DCB is congruent to the angle BCA. जर आपण संगती व्यवस्थित या ठिकाणी लिहिली तर आकृतीकडे सुद्धा पाहावं लागत नाही. योग्य संगतीने आपण ते सिद्ध करू शकतोय. का? कॉमन अँगल आणि दोघांमध्ये डी आणि बी हा काटकोन त्रिकोण आहे. बीडीसी चा हा डी कोण काटकोन आहे. एबीसी चा बी कोण काटकोन आहे. अँगल बीडीसी इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल एबीसी. ईच अँगल इज 90 डिग्री. ईच 90. हे दोन कोण एकरूप असतील तर ट्रायंगल बीडीसी इज सिमिलर टू द ट्रायंगल एबीसी बाय सेम AA सिमिलॅरिटी टेस्ट. आता सपोज इट इज इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन मीन्स suppose they are number 1 number 2 from 1 and 2 ADB is similar to the ABC. ABC is similar to the BDC. Then means ADB and BDC both are similar to the each other because from 1 and 2 and property of similar triangles. Last third property transitivity संक्रमकता. बघा therefore from 1 and 2 from 1 and 2 triangle ADB similar to the triangle BDC because transitivity. संक्रमकता याचा अर्थ आपल्या हे लक्षात येतोय जेव्हा आपण एक लंब टाकतोय. वन परपेंडिक्युलर इज ड्रॉन फ्रॉम द perpendicular angle to the hypotenuse, then all forming triangles and original triangle all are similar to the each other. Therefore triangle ADB similar triangle BDC similar triangle ABC, all the triangles are similar to the each other. तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात हे आपण सिद्ध केलं. AA टेस्ट दोन त्रिकोणांमध्ये वापरली. फर्स्ट ट्रायंगल सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल, कॉमन अँगल अँड राईट अँगल. सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल, कॉमन अँगल अँड राईट अँगल. AA टेस्ट therefore first triangle is similar to the origin, second triangle is similar to the original, therefore first and second those triangles are similar to the each other.
या पद्धतीनं आपण पाहिलं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. यानंतर दुसरा भाग बघायचा आहे थेरमचा, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आपल्याला काय सांगतो? थेरम याच पद्धतीनं काटकोन त्रिकोण आपल्याला बघायचा आहे. याच पद्धतीनं काय सांगतोय बघा, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आकृती सुद्धा आपण हीच ठेवायची, आकृती सुद्धा बदलायची नाही. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय? भूमिती मध्य. जॉमेट्रिक भूमिती, जॉमेट्रिक मीन भौमितिक मध्य. भूमिती मध्याचे प्रमेय आपण असंही त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. काय सांगते भूमिती मध्याचे प्रमेय? जेव्हा आपण काटकोन त्रिकोण घेतोय आणखीन कर्णावरती लंब टाकतोय तेव्हा त्या लंबामुळं जे कर्णाचे दोन भाग होतात त्या दोन भागांना आणि ज्यानं लंब टाकलाय त्याला भूमिती मध्य म्हणतात. या पद्धतीने बघा, इन ए राईट अँगल ट्रायंगल perpendicular drawn from the vertex of the right angle triangle to the hypotenuse, then that vertex that segment, perpendicular segment to the hypotenuse divided by in two parts, two segments, their geometric mean is the परपेंडिक्युलर सेगमेंट. म्हणजे या लंब रेषाखंडाला ह्या विभागणाऱ्या रेषाखंडांचा भूमिती मध्य असं म्हणतात. सपोज ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल, बीडी इज परपेंडिक्युलर फ्रॉम द परपेंडिक्युलर व्हर्टेक्स टू द हायपोटेनस. लंब जो शिरोबिंदू आहे तिथून कर्णावरती लंब टाकलं, देन दे आर डिवायडेड दॅट AC हायपोटेनस इंटू टू सेगमेंट्स AD अँड DC. मग या AD आणि DC चा BD हा भूमिती मध्य म्हणतात. इन राईट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse, perpendicular segment to the hypotenuse. जेव्हा आपण परपेंडिक्युलर सेगमेंट हायपोटेनस वर काढतोय फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स, कुठून? फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. जेव्हा ह्या समोरच्या व्हर्टेक्स वरून, कुणाच्या? हायपोटेनसच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून ह्या शिरोबिंदूतून लंब टाकतोय, इट इज द जॉमेट्रिक मीन, इज द जॉमेट्रिक मीन. हा भूमिती मध्य आहे ऑफ द सेगमेंट इनटू व्हिच द हायपोटेनस इज डिवायडेड, into segment which hypotenuse is divided. म्हणजे कर्ण ज्या भागात रेषाखंडांच्या भागात विभाजित होतोय त्यांचा हा बीडी सेगमेंट भूमिती मध्ये आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करत असताना प्रूफ कडे जाऊया आपण. मगाच्या सिमिलॅरिटी राईट अँगल ट्रायंगलची जी आपण सिमिलॅरिटी बघितली त्याचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. काय करायचं आहे? या पद्धती इन ट्रायंगल्स, हेच त्रिकोण जे आपण राईट अँगल ट्रायंगल बघितले होते, ADB, BDC अँड ABC, दोज आर सिमिलर टू द इच अदर. हे एकमेकांशी समरूप आहेत हे आपण पाहिलं होतं आणि याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. बिकॉज they are similar to each other and original triangles. In triangle ADB
अँड ट्रायंगल BDC. जर तुमची संगती चुकत असेल किंवा लक्षात येत नसेल तर एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. ADB जेव्हा आपण संगती घेतोय तेव्हा जिथं बी लास्ट एंड होतोय तिथूनच दुसरा त्रिकोण स्टार्ट करूया BDC. तेव्हा ADB आणि BDC ही संगती तुम्हाला अचूक मिळेल. ADB one as one corresponding to BDC मीन्स याचा अर्थ काय होतोय, आपण मघाशी पाहिलेल्या याच संगतीनुसार हे लिहायची सुद्धा गरज नाही. मघाशी सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल सांगितले त्यामध्येच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC बाय सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाची असणारी समरूपता आपल्याला सांगते की इथे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. When two triangles are similar, by the definition of similarity, their sides are proportional and angles are congruent. दोन पार्ट आहेत. आपल्याला इथं साइड्सचा विषय घ्यायचा आहे. इथं प्रूफ काय करायचं आहे आपल्याला, BD is the geometric mean divided into two segments. Hypotenuse is divided. कर्ण ज्या पद्धतीने दुभागलाय. काय करूया, AD upon BD is equal to DB upon DC is equal to AB upon BC. Corresponding sides of similar triangles AD, BD, DB, DC, AB, BC या पद्धतीने आपण संगती घेतली. जेवढी गरजेची आहे तेवढीच घेऊया. BD दोन ठिकाणी येतोय, BD आणि DB सेम, हा आपण बघूया. म्हणजेच या दोघांमध्ये BD सेम आहे. BD इंटू BD, BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. हेन्स द प्रूफ. हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. सेगमेंट BD इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट AD and DC. Therefore, segment BD is geometric mean of segment AD and DC. पुस्तकांमध्ये नावं वेगळी आहेत. PQR अशी नावं दिलेत आणि QS हा तुम्हाला लंब दिलाय. नावं बदललेले या ठिकाणी वेगळ्या नावं घेऊन आपण सिद्ध केलेलं आहे. ह्या सिद्धतेचा जॉमेट्रिक मीनचा एक्झाम्पल्स मध्ये उपयोग करायचा आहे. मघाशी सांगितलेल्या सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स त्याचाही उदाहरणामध्ये उपयोग करायचा आहे. आपल्याला पुढची 1.1 ची उदाहरणं यावर आधारलेली आहेतच. शिवाय या दोन्हीचाही उपयोग आपल्याला थेरम ऑफ पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. काय केलं आपण या जॉमेट्रिक मीन मध्ये, तर BD हा भूमितीमध्ये आहे AD आणि DC चा. AD गुणिले DC बरोबर BD चा वर्ग. हे आकृत्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचारल्या जातात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला परीक्षेला देतात. आपण त्या लक्ष देऊन योग्य थेरमचा वापर करून, थेरमचा योग्य पद्धतीने वापर करून ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. वेगळ्या वेगळ्या आकृत्या कशा पद्धतीने असू शकतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा, जसं की आता आपण बघितला, हा अशा पद्धतीने त्रिकोण बघितला होता. असाही त्रिकोण येऊ शकतोय, हा मूळचा काटकोन. आणि आपण काय सांगू शकतोय, हा जॉमेट्रिक मीन आहे या दोघांच्या गुणाकाराचा. त्या पद्धतीनं या पद्धतीनं असू शकतोय. तेव्हा हा जॉमेट्रिक मीन आहे या दोघांच्या गुणाकाराचा, हेही आपण सांगू शकतोय. आकृत्या कशाही येतील त्या पद्धतीनं आपण जॉमेट्रिक मीन ह्या थेरमचा वापर करायचा आहे. मुख्य थेरमकडे आपण येऊया, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम या अगोदर पण आपण अभ्यासलाय 7वीला, 8वीला, 9वीला. तो स्टेटमेंट्स विधानांच्या स्वरूपात, आणखीन त्रिप्लेट्स त्रिकुटांच्या स्वरूपात आपल्या स्कॉलरशिपलाही त्याचा उपयोग आपण केला आहे.
त्यानंतर काय सांगितले स्टेटमेंट्स जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. इन ए राईट अँगल ट्रायंगल, इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनस, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस is equal to the sum of squares of its remaining sides. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोनात त्रिकोण नेहमी त्रिकोणात तीन बाजू, त्यातली मोठी बाजू कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते, सगळ्यात मोठ्या कोणासमोरची बाजू. कारण काटकोन त्रिकोणांमध्ये काटकोन हाच मोठा कोण आहे आणि त्यामुळे मोठी बाजू कर्ण आपण घेऊया या ठिकाणी तोच त्रिकोण, तेच नाव ABC. कशासाठी हेच नाव घेतोय, त्याच पद्धतीने जर आकृती पाहिली तर समजायला सोपं जाते. ABC हा त्रिकोण घेतला, BD आपण त्याला लंब टाकलाय. ही रचना आपल्याला करायची कन्स्ट्रक्शन मध्ये, कारण हे आपल्याला लंब टाकलेलं आहे, हे या स्टेटमेंट मध्ये दिलेलं नाही. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल हे सोडवण्यासाठी आपल्याला जसं आपण सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन मध्ये आपण लंब टाकला, इथं दिलेला नाही पण इथं लंब टाकलेला आहे, तसाच आपण लंब या ठिकाणी थेरम मध्ये वापरून सोडवावा लागणार आहे, तरच आपण हे थेरम सिद्ध करू शकतो. काटकोन त्रिकोणामध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनस कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पुन्हा इतका आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. गिव्हन, नेहमी बोर्डाला परीक्षांना विचारलं जाणार हे प्रमेय आहे. गिव्हन इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज 90 डिग्री. P हा काटकोन आहे हे दिले, म्हणजे एक काटकोन त्रिकोण आहे एवढंच आपल्याला माहिती आहे. सिद्ध करायचं आहे काय, टू प्रूव्ह करायचं आहे AC स्क्वेअर कर्णाचा वर्ग इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर उरलेल्या बाजूंच्या रिमेनिंग साइड्स वर्गांच्या बेरजे इतका असतो. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकाच असतो हे सिद्ध करायचं आहे. स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. आता कन्स्ट्रक्शन मगाशी सांगितलेल्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन रचना आपल्याला काय सांगते, रचनेमध्ये आपण काय केलं, ड्रॉ सेगमेंट BD टू द हायपोटेनस AC, म्हणजेच ड्रॉ सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस कर्णावरती म्हणूया AC. कशा पद्धतीने, सच दॅट A डॅश D डॅश C एका रेषेत आहेत अशा पद्धतीने आपण रचना केली. BD AC वरती लंब टाकला. सिद्धतेकडे जाऊया, महत्वाचा भाग आहे प्रूफ. सिद्धता सिद्ध करत असताना आपण मगाशी पाहिलेले तीन समरूप त्रिकोण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स काटकोन त्रिकोणांमध्ये, इन राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणूया triangle ABC, angle ABC is 90 degrees, most important, and हे का given पक्ष, and segment BD is perpendicular to the hypotenuse AC. construction यामुळं ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC
तिन्ही एकमेकाशी समरूप झाले. एडीबी, एबीसी, बीडीसी हे दोन तिन्ही एकमेकांशी समरूप. कारण का? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोणांमध्ये असणारी समरूपता पहिल्या भागाचा आपण उपयोग केला. इथं आपण दोन भाग करूया. एबीसी हा मूळचा त्रिकोण एडीबीशी समरूप आहे. एबीसी हा मूळचा त्रिकोण बीडीसी पण समरूप आहे. हे दोन भाग आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. पहिला, ट्रायंगल एडीबी एबीसी सिमिलर ट्रायंगल एडीबी. आपल्याला एडीबी एबीसी घ्या, एबीसी एडीबी घ्या, काही फरक पडत नाही. दोन त्रिकोण समरूप असतील तर एबी अपॉन एडी इज इक्वल टू बीसी अपॉन डीबी इज इक्वल टू एसी अपॉन एबी CSST. कारण त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात डेफिनेशन आपल्याला सांगते. गरज आपल्याला समान भागांचे, तेच आपण इथे घेऊया. AB आणि इथे एक AB आहे. हे दोन घटक समान आहेत. आपण हे दोन रेशो हे दोन गुणोत्तर आपण विचारात घेऊया. AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. AB सेम आहे. AB स्क्वेअर होणार, गुणाकार होतो या ठिकाणी. ह्या दोघांचा गुणाकार AD गुणिले AC. ह्याला नंबर मी 1 देतो. दुसरा भाग आपल्याला सांगायचा आहे आता दुसऱ्या त्रिकोणाच्या समरूपतेमध्ये. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल आपण एडीबी घेतला, आता बीडीसी घेऊया. दोन त्रिकोण समरूप असतील ह्याच पद्धतीनं AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इथं समान बघा, इथं AB समान आहे, इथं तुम्हाला BC समान दिसेल. हे दोन समान भाग आहे. ह्यांचाच विचार करूया. BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. मी ही एक्स्ट्रा पायरी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिलेली आहे. न लिहिता डायरेक्ट तुम्ही हे पायरी मांडली तरी चालू शकता. आणि ह्याची सुद्धा गरज नाही. ही हा एवढी पायरी घेऊन दुसरी पायरी या ठिकाणी सुद्धा मांडू शकताय. BC इंटू BC BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. सपोज देअर आर इक्वेशन नंबर 2 1 आणि 2. ह्या दोघांची बेरीज करूया. कारण आपल्याला इथे ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड सांगितले. रिमेनिंग 2 साइडच्या वर्गांची बेरीज फॉर्म असं म्हणू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय करूया? डाव्या बाजूंची अगोदर बेरीज केली, नंतर उजव्या बाजूंची बेरीज AD इंटू AC प्लस, इथे मी कंसात लिहितो म्हणजे तुम्हाला समजून येईल, DC इंटू AC. दोघां म्हणजे या दोघांची बेरीज, त्यांच्या उजव्या बाजूंची बेरीज, डाव्यांची बेरीज आणि उजव्यांची बेरीज. दोघांमध्ये काय समान आहे बघूया. AD AC DC AC. AC इज द कॉमन. देअरफॉर कॉमन फॅक्टर बाहेर घेऊया. AC बाहेर काढला, राहिला काय इथं AD, हे अधिक चिन्ह. इथला AC बाहेर काढला, राहिला काय DC. AC इन ब्रॅकेट AD प्लस DC. AD प्लस DC मीन्स AC बिकॉज A डॅश D डॅश C कन्स्ट्रक्शन पार्ट आहे, रचनेचा भाग आहे. म्हणजे AC इंटू AC बिकॉज मोस्ट इम्पॉर्टंट A डॅश D डॅश C. रिझन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही कारण व्यवस्थित नाही लिहिला तर तुमची त्या ठिकाणी बोर्डाला मार्क कट होऊ शकतात. AC इंटू AC AC स्क्वेअर, इट इज द राइट साइड. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. देयरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हेन्स द प्रूफ. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं.
कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे थेरम झालं. कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. आपण कन्स्ट्रक्शन वापरली. हे दोन मूळच्या त्रिकोणाशी समरूप आहेत. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल त्याचा वापर केला. आणखीन डेफिनेशन ऑफ सिमिलॅरिटी आणि त्यानुसार आपण दोन भाग केले. दोन इक्वेशनची बेरीज केली आणि बिटवीननेस कन्स्ट्रक्शनचा पार्ट वापरला आणि आपल्याला तो भाग सिद्ध झाला. आता हे सिद्ध करत असताना याच्या पुढचा भाग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम तो कशा पद्धतीने सिद्ध करायचा बघा. ह्याच्या बरोबर उलट भाग येतोय. आपल्याला इथं काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका हे सिद्ध करायचं आहे. उलटा भाग या ठिकाणी होतोय. आपल्याला एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे हे दिलेलं असते आणि सिद्ध करायचं असते की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. बघा, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे व्यस्त. त्रिकोण काटकोन पायथागोरसचा व्यस्त थेरम काय सांगतोय. इन ए ट्रायंगल एका त्रिकोणामध्ये स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to sum of square of remaining sides. Then the triangle is right angle triangle. एका बाजूचा वर्ग एक त्रिकोण आहे. याचा वर्ग ए बी सी. या त्रिकोणामध्ये पक्ष गिव्हन काय दिले. इन ट्रायंगल एबीसी AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे दिले. टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABC is right angle triangle. Means angle B is 90 degree. दोन्ही पैकी काही सांगू शकता. अँगल ABC is 90 degree. ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय बघा. हे कन्स्ट्रक्शन सिद्ध करण्यासाठी आपण एक रचना करूया. काय रचना करूया. ह्या AB इतक्याच मापाचा दुसरा एक त्रिकोण तयार करूया ज्याच्यामध्ये दुसरा त्रिकोणाचा दुसरा भाग आपल्याला दुसरी बाजू समान दाखवता येईल. काय करायचं आहे. इथं एक त्याच आकृती इथं आणखीन काढतो. हा ABC त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे आणि या ठिकाणी AB इतक्याच मापाचा आपल्याला या ठिकाणी एक दुसऱ्या बाजू घ्यायची. त्याचं नाव घेऊया PQ. BC जेवढं माप आहे तेवढंच माप या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याला नाव देऊया QR आणि हे दोन जोडूया. हे जोडत असताना Q हा कोण मात्र आपल्याला काटकोन घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय. कन्स्ट्रक्शन रचना काय करायचं आहे. ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट AB is equal to PQ, BC is equal to QR and angle PQR is 90 degree. हा काटकोन घ्यायचा आहे PQR. मग जेव्हा आपण हे दोन त्रिकोण घेतोय रचना पण या पद्धतीने करतोय. सिद्ध करताना प्रूफ कडे जातो. इन ट्रायंगल PQR हा घेऊन आपल्याला सोडवायचा आहे. रचनेचा त्रिकोण घेऊन सोडवायचा आहे. यामध्ये कोण Q हा काटकोन त्रिकोण आहे. जर कोण Q काटकोन असेल तर पायथागोरस थेरम आपण मागाचं पाहिले की ट्रायंगल PQR मध्ये Q काटकोन असेल तर PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर.
बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला सांगतोय की PQ वर्ग आणि QR वर्ग समान आहे. पण कन्स्ट्रक्शन मध्ये आपण शिकलोय की PQ चं माप म्हणजेच AB चं माप आहे, म्हणजे AB वर्ग झाला. QR चं माप म्हणजेच BC चं माप आहे, BC चा वर्ग झाला. कारण सांगायचं कन्स्ट्रक्शन, रचना आपल्याला सांगते. म्हणजेच PR चा वर्ग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग इतका झाला. मग पण आपल्याला पक्ष सांगते, गिवन सांगते की AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे कोण आहे? AC वर्ग. म्हणजे याची किंमत झाली AC वर्ग का? गिवन पक्षानुसार. मग PR वर्ग आणखीन AC वर्ग जर समान असतील, तिन्ही पण कोण समान असतील, तिन्ही पण बाजू समान झाल्या, ABC AB PQ BC QR AC PR, ह्याला काय करूया? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स करूया. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ केलं की आपल्याला PR आणि AC मिळतोय. म्हणजे वर्गमूळ केल्यानंतर आपल्याला तिन्ही त्रिकोणाच्या बाजू समान, दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही पण बाजू समान येत आहेत. जर तिन्ही पण बाजू समान असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. कन्स्ट्रक्शन मध्ये ABPQ समान, BCQR समान, ACPR समान. बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. देयरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR, हे दोन्ही त्रिकोण काय झाले? एकरूप झाले. कशानुसार? एस टेस्ट नुसार. बाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप. दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे सगळे कोण पण एकरूप असणार. मग कोण ABC सुद्धा समान असणार. पुन्हा इतकाच कोण PQR इतकाच. तो PQR किती आहे? 90 अंश. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, संगत कोण एकरूप असतात. त्यानुसार आपण सिद्ध केलं की जर एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. ह्या रचनेचा वापर करून, एस टेस्टचा वापर करून आपण सोडवलं. यावर आपल्याला काही गणित आपल्याला सोडवून दिलेले आहेत आणि काही सोडवायला सांगितलेले आहेत. आणि 1.1 चा एक्झरसाइज आपल्याला यावर आपल्याला बघायचा आहे. सॉरी 1.1 नाही, 2.1 चा एक्झरसाइज आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, तो आपण सोडवूया.